या अपघातात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। या 2 कंटेनरच्या आतमध्ये एक कार होती, ही कार दिसते आपल्याला, अक्षरशः कारचा चेंदामेंदा झालाय। मागून भरधाव वेगात ब्रेक फेल झालेला कंटेनर, पुढेही कंटेनर आणि त्यात सँडविच सारखी अडकलेली एक छोटीशी कार आणि त्यातले 5 निष्पाप जीव। दोन्ही कंटेनरच्या मधोमध अडकलेल्या त्या कारमधल्या लोकांचं काय झालं असेल, त्यांच्या शरीराने काय झेललं असेल, मृत्यू येण्यापूर्वी त्यांनी काय अनुभवलं असेल, याची कल्पनाही अंगावर काटा आणणारी आहे। अपघात किती भीषण असू शकतात, माणसाच्या जीवाची किती हेळसांड होऊ शकते, हे दाखवणारी ही दृश्य आहेत। बालदिनाच्या आदल्या दिवशीच एका 3 वर्षांच्या चिमुरडीच्या वाट्याला हे भयंकर मरण आलंय। पुण्यातल्या नवले ब्रिजवरचा अपघात अख्ख्या महाराष्ट्राला सुन्न करून गेलाय। 2 कंटेनरमध्ये अडकलेल्या त्या 5 लोकांची ओळख आता पटली आहे। शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असा ज्यांचा दुर्दैवी अंत झाला, ते 5 लोक होते तरी कोण? ते या थरारक मृत्यूच्या फेऱ्यात अडकले तरी कसे? नवले ब्रिजवर त्यांची कार अडकली तरी कशी? याची स्टोरी ही हादरवून सोडणारी आहे। तीच थरारक स्टोरी या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तारीख 13 नोव्हेंबर 2025, ठिकाण पुणे, नवले ब्रिज, वेळ संध्याकाळी 7 वाजण्याची। हीच वेळ 8 लोकांसाठी काळ ठरली। याच वेळेला अख्ख्या महाराष्ट्राने कधीच न पाहिलेला असा विचित्र अपघात पाहिला। एका कंटेनरचा ब्रेक फेल होतो आणि तो कंटेनर रस्त्यावर दिसेल त्याला धडक देत फरफटत नेतो। जणू नवले ब्रिजवर मृत्यूचा तांडव सुरू आहे की काय अशी परिस्थिती निर्माण होते। अशातच कंटेनरचा डिझेल टँक पेट घेतो, पण त्याची चाकं मात्र थांबत नाहीत। पण त्याच्या पुढेच एक कार धडकते आणि कारमध्ये 37 वर्षीय स्वाती संतोष नवलकर, 54 वर्षीय शांता दत्तात्रय दाभाडे, 58 वर्षीय दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे आणि 3 वर्षांची मोक्षिता हेमकुमार रेड्डी, नवरा, बायको, त्यांची लेक आणि त्यांची नात असं हे कुटुंब मूळचं पुण्याच्या धायरी फाट्याचे रहिवासी। त्या व्यतिरिक्त त्या कारचा चालक 30 वर्षीय धनंजय कुमार कोळी, हा मूळचा कोल्हापूरचा रहिवासी। या लोकांवर काळाने घाला घातला। कल्पना करा, मागून येणाऱ्या एका पेटत्या कंटेनरनं या 5 लोकांच्या कारला धडक दिली। ज्या कंटेनरनं धडक दिली तिचे ब्रेक फेल झाले। रस्त्यावर वाहनांची वर्दळ आहे आणि धडक देणाऱ्या कंटेनरने अगदी काही सेकंदातच पेट घेतला। अशा परिस्थितीत कारमध्ये अडकलेल्या त्या लोकांवरती काय बेतलं असेल, हा विचारही अंगावर काटा आणणार आहे। पण त्यांची संकटं कमी झाली नव्हती, कारण ते आता एक नाही तर 2 कंटेनरच्या कोंडीत सापडणार होते। पेटत्या कंटेनरने त्यांना धडक दिली, ते कारला पुढे ढकलत होतं, पण रस्त्यावर पुढे चालणाऱ्या आणखीन एका कंटेनरला अखेर मागचं पेटतं कंटेनर धडक देतं। म्हणजे दोन्ही कंटेनरच्या मध्ये एक कार आणि त्यातले 5 जीव अडकले जातात। अडकलेल्या लोकांचा आगीत होरपळून अक्षरशः कोळसा झाला। आपल्याला अक्षरशः कारचा चेंदामेंदा झालाय आणि आतमध्ये अजून देखील काही लोक अडकल्याचं बोललं जाते। पण याच कार मधल्या 3 जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला। ह्या बघा, या डेड बॉड्या देखील दिसतायत आपल्याला। या कारच्या आतमध्ये अजून देखील माणसं आहेत। ही भयानक विदारक दृश्य आहेत। ज्या डेड बॉडी होत्या किंवा ज्यांचा मृत्यू झालाय त्या अजून देखील या कारमध्ये दिसतायत आपल्याला। प्रियंका, खरं तर अतिशय भयंकर दृश्य आपल्याला दिसतायत। हा अपघात इतका भीषण होता की लोकांना इच्छा असूनही कुणालाही वाचवता आलं नाही। जणू त्या कुटुंबाची काळाने चहूबाजूंनी कोंडी केली होती। त्यांचा जीव कंटेनरच्या धडकेनेच गेला की मग जिवंतपणी आगीत होरपळून त्यांच्या देहाचा अक्षरशः कोळसा झाला, याबाबत माहिती मिळालेली नाही। पण हा असा विचित्र अपघात आणि या अपघातातलं हे दुःख कुणाच्याही वाट्याला यायला नको होतं, हेच खरं सत्य आहे। या अपघाताबद्दलची तुमची पहिली प्रतिक्रिया काय? कमेंटमध्ये नक्की सांगा।